नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. ठीक आहे, आता एक्झाम जी येणार आहे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये टेट 3, त्याच्यामध्ये रिझनिंग आहे. ठीक आहे, रिझनिंगचं जे वेटेज आहे ते 80 मार्क्स आहे. ओके, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स आहेत. वेगवेगळे त्याच्यामध्ये काय टॉपिक्स आहेत, तर त्या टॉपिकपैकी एक छोटूसा टॉपिक म्हणजे एक आकृत्या म्हणा किंवा दुसरं काही डायग्राम म्हणा, फिगर्स म्हणा, ते म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, तर त्याच्यापैकी एक टॉपिक आहे की मिरर इमेज. ठीक आहे, इमेजेस आहे, त्याच्यापैकी वेगवेगळे टाईप्स आहेत, वॉटर इमेज, मिरर इमेज. ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण मिरर इमेजविषयी थोडंसं जाणून घेऊयात. ओके, मिरर इमेज कशा प्रकारे तयार होते, मिरर इमेज काय असते. ठीक आहे, तर चला आता बघूयात. आता आपल्याला एखादा समजा काहीतरी एक दिलेलं असते, डायग्राम दिलेले असते, टी दिलेलं असते. सपोज इथे अशा टाईपचं म्हणजे एक आरसा ठेवलेला असते. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, मिरर म्हणतो. आणि ही प्रतिकृती इकडच्या साईडनं कशी दिसते. ठीक आहे, याचं उत्तर आपल्याला दिलेलं असतं, म्हणजे ते आपल्याला उत्तर काढायचं असते. खाली ऑप्शन्स असतात ABCD, त्यापैकी एक निवडायचं असते. ओके, तर आता एक त्याच्यामध्ये पॉईंट नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, पॉईंट्स ऑफ ऑब्जेक्ट फार फ्रॉम मिरर विल बी फार इन द इमेज ऑल्सो. ठीक आहे, म्हणजे एखादा पॉईंट आहे. ठीक आहे, आता हा पॉईंट आहे. ठीक आहे, हा आरशापासून दूर आहे ना. ठीक आहे, याच्यापेक्षा, या पॉईंटपेक्षा. ठीक आहे, तर या पॉईंटची इमेजसुद्धा दूर असेल आरशापासून, इकडच्या साईडला. ठीक आहे, इकडच्या साईडला या पॉईंटची इमेज दूर असेल. आणि या पॉईंटची आरशाच्या जवळ आहे ना इमेज, आरशाच्या जवळ आहे हा पॉईंट, म्हणून याची इमेज या साईडला जवळ असेल. ठीक आहे, एवढा पॉईंट लक्षात ठेवा. सेम तसंच ऑब्जेक्ट नियर फ्रॉम द मिरर विल बी नियर इन द इमेज ऑल्सो. म्हणजे आता हा आरसा आहे. ठीक आहे, एखादा पॉईंट आरशाच्या जवळ आहे. ठीक आहे, तर त्याची इमेज पण आरशाच्या जवळ तयार होणार. एखादा पॉईंट आरशाच्या दूर आहे. ठीक आहे, त्याची मिरर इमेज पण आरशापासून दूर तयार होणार. ओके, हे एवढा पॉईंट लक्षात घ्या, याने जास्तीत जास्त क्वेश्चन तुमचे ॲज इट इज सुटतील. ओके, तर आपण याच्यावर थोडेफार प्रॉब्लेम्स बघूया, तेव्हा तुम्हाला ते पुढच्या गोष्टी लक्षात येतील. ओके, चला पहिला प्रॉब्लेम बघा. आता बघा, हा जो ॲरो आहे तो मिररकडे जातो आहे. ओके, तर सेम याची मिरर इमेज पण तशीच राहील. हा जो पॉईंट आहे हा पण मिररकडे जातो आहे. ठीक आहे, ओके. आता हा बघा, एक लाईन आहे आणि आरशाच्या जवळ जात आहे, मिररच्या जवळ जातो आहे. ठीक आहे, असं जवळ जाते ना थोडं. याची मिरर इमेज कशी तयार होईल, ही लाईन ॲज इट इज आणि पॉईंट आरशाच्या जवळ जातो आहे. ठीक आहे, आता बघा, हा जो सर्कल आहे आरशापासून दूर आहे, याची इमेज पण आरशापासून दूर आहे. म्हणजे आता याचं म्हणू काय शकता, जे आरशाच्या जवळ आहे त्याची प्रतिमा पण आरशाच्या जवळ तयार होईल, आणि जे लांब आहे त्याची प्रतिमा पण आरशापासून दूर तयार होईल. आता सपोज इथे ट्रायंगल असता. ठीक आहे, इथे ट्रायंगल असता, तर त्याची जी इमेज तयार होईल ना ती इथे तयार होईल. ओके, ठीक आहे, असं नाही की त्याची इमेज अशी जवळ तयार होईल, कुठे अशी एकदम असं नाही होणार की त्याची इमेज इथं तयार होईल. ठीक आहे, असं होणार नाही, त्याची इमेज दूर आहे. ठीक आहे, इतक्या अंतरावर त्याची इमेज पण अशीच तयार होईल. ओके, हा एवढा पॉईंट लक्षात घ्या. ओके, नंतरचं पॉईंट बघूयात आपण, नंतरचं क्वेश्चन बघूया. ओके, तर आता हा त्रिकोण आहे. ठीक आहे, हा त्रिकोण आहे. ओके, आता सपोज हा बघा 90 डिग्रीचा कोण इथं तयार होतो आहे, म्हणजे आरशापासून दूर आहे ना. ठीक आहे, तर सेम आरशापासून दूर आहे 90 डिग्रीचा त्रिकोण इथे तयार होणार आहे, 90 डिग्री. ठीक आहे, म्हणजे हा जो पॉईंट आहे आरशापासून दूर आहे, मग हा पॉईंट इथे तयार होईल. सेम मग अशी डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता, ट्रायंगल. ठीक आहे, आता बघा, हा जो ॲरो आहे हा आरशाकडे जातोय वरच्या साईडला. सेम याची इमेज कशी येईल, आरशाकडे जाणार वरच्या साईडला. ओके, ठीक आहे, आता हे बघा, गोल राऊंड आहे, बॅक साईडला राऊंड आहे गोल, आणि आरशाकडे बघतोय समजा ही गोष्ट. तसंच सेम ही गोष्ट पण आरशाकडे बघणार, आरशापासून दूर आहे, त्याच अंतरावर स्पेसिफिक त्याची इमेज तयार होईल. ओके, सेम आता तुम्ही याचं तयार करा. ओके, तर हे झाला मिरर इमेज कॉन्सेप्ट. याच्यानंतर छोटासा व्हिडिओ आपण हे बघूयात, लेटर्स वगैरे कसे असतात. ओके, ठीक आहे, किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा समोरचा टॉपिक आपण बघूयात. हे झालं मिरर इमेज विषयी पार्ट 1. नंतर आपण याचं पार्ट 2 बघूयात.
ठीक आहे. थँक्यू.